लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलेलं नाही. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. विरोधकांनीच 2100 रुपयांवरती जोर लावलाय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये सुद्धा पुरेसे, त्या खुश आहेत. झिरवळ यांचं विधान. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. 5 वर्षांचा जो वचननामा दिलाय तो टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार. आमचं सरकार दिलेला शब्द पाळणार. शिंदेंचं वक्तव्य. सध्या अनेक नेते थंड हवा खायला गेलेत. उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरती उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. लाडक्या बहिणींनी विरोधकांना आधीच थंड केलं. शिंदेंचा टोला. काही जण कोंबडीवाले उल्लेख करतात, पण भ्रष्टाचार करण्यापेक्षा व्यवसाय करणं चांगलं. होणाऱ्या टीकेवरती नारायण राणे यांचं भाष्य. तर भ्रष्टाचार करणारे मातोश्रीवर नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. मात्र आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून हे वक्तव्य केलं असून आपण आपल्या वक्तव्यावरती ठाम आहोत. संजय गायकवाड यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. संजय गायकवाड भावनेच्या भरात वाहून जातात, पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवावं. शिंदेंनी टोचले गायकवाडांचे कान. कोणत्याही वक्तव्यानं पोलिसांची प्रतिमा मलिन होता कामा नये. त्यांचा आदर करावा. शिंदेंनी सुद्धा व्यक्त केली दिलगिरी. फ्लेक्स लावण्याची खुमखुमी असणाऱ्यांनी अधिकृत होर्डिंग्ज वापरावेत. अनधिकृत होर्डिंग्जवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. माझे बेकायदा पोस्टर लावले तरी सुद्धा हटवा, अशी महानगरपालिकेला सूचना केली आहे. सगळ्याच राजकीय पक्षाच्या पोस्टरला नियम आणि कायदे लागू होत नाहीत. सुप्रिया सुळेंचा अनधिकृत होर्डिंग्जवरून फडणवीसांना टोला. आपणच नियम बनवायचे आणि तोडायचे. सुळेंची टीका. एल्फिस्टन पुलाच्या संदर्भात उद्या प्रकल्प बाधितांची एमएमआरडीए, म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक होती आहे. या बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होणार. शुक्रवारी पुलाचं तोडकाम रहिवाशांनी बंद पाडलं. आधी आमचं पुनर्वसन करा, प्रकल्प बाधितांची मागणी. गोरेगावमधल्या पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्प बांधकामाच्या गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी 2 तज्ज्ञांची नियुक्ती करा. उच्च न्यायालयाचे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला आदेश. म्हाडाच्या वांद्रे पूर्व इथल्या मुख्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं उद्या उद्घाटन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटनाचा सोहळा. हार्बर मार्गावरती एसी लोकलच्या 14 फेऱ्या असतील. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तब्बल 5 वर्षांच्या नंतर मध्य रेल्वेनं पुन्हा एकदा हार्बर मार्गावरती एसी लोकलची सेवा सुरू करायचा निर्णय घेतला. 20 वर्षीय तरुणाचं दाम्पत्यासह त्यांच्या मुलांवरती कात्रीनं हल्ला. पतीचा मृत्यू. केळीच्या पानांचा बंडल अदलाबदली झाल्याच्या किरकोळ कारणांवरून वाद झालाय. कल्याणच्या एपीएमसी मधली धक्कादायक घटना आणि या प्रकरणी आरोपी ताब्यात. मुंबईतल्या बेलार्ड पियर परिसरामधल्या इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीमध्ये ईडीचं कार्यालय सुद्धा आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पावसाळ्यापूर्व काम करण्यासाठी पुण्यामधील 61 ठिकाणचे रस्ते बंद राहतील. शहरामध्ये पावसाळ्यात पाणी साचणारी 201 ठिकाणं महानगरपालिकेने शोधली आहेत आणि सध्या आवश्यक ते नियोजन पालिकेकडून सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मुळामुठा नदीसाठी आंदोलन. सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद करत वृक्ष संपदा तोडल्याचा आरोप आहे. मुळामुठा नदीसाठी पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाच्या वेळेला 2 गटांमध्ये वाद झाला. विरोधी पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून हा वाद मिटवला. सांगलीच्या जतमध्ये आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवरती अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं. मुख्याध्यापक विनोद जगधने याला अटक झालेली आहे. पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या नंतर उमदी पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झाला. यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झालेला कोल्हापूरचा बिरदेव डोळे मूळ गावामध्ये दाखल झालाय. मुरगुडपासून यमगेपर्यंत फुलांची उधळण करत बिरदेव डोळेची जंगी मिरवणूक काढण्यात आली. नाशिकमधल्या पांडवलेणी इथल्या डोंगरावरती अडकलेल्या 2 पर्यटकांची सुटका. ट्रेकिंगला गेलेले वालझाडे पितापुत्र पांडवलेणीच्या डोंगरावरती अडकून पडले. 1 तासाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर अग्निशमन दलाने या दोघांची सुटका केली. नाशिकमधील जाधव बंधू हत्येचं प्रकरण. पोलिसांवरती आरोप झाल्याच्या नंतर संशयित आरोपींचा तपास एसआयटीकडे वर्ग. हत्येच्या प्रकरणी 5 जण ताब्यात. आरोपींचे मोबाईल जप्त. नाशिकच्या देवळाली गावामध्ये दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झटापट. पोलिसांवरती गोळीबार करण्याच्या प्रयत्नामध्ये दरोडेखोरालाच गोळी लागली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नाशिकमध्ये शाळकरी विद्यार्थिनींमध्ये हाणामारी. कबड्डी स्पर्धा जिंकल्याच्या वादानंतर हाणामारी. विजयी आणि पराभूत संघाच्या विद्यार्थिनी भिडल्या. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
नाशिकच्या देवळालीमध्ये पोलिसांनी हाणून पाडला दरोड्याचा प्रयत्न. दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झटापट. बंदूक खिशामधून काढत असताना गोळीबार झाल्यामुळे दरोडेखोरालाच ही गोळी लागली. इतर दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली अक्षय मुंडेंच्या कुटुंबियांची भेट. भेटीच्या दरम्यान अक्षय मुंडेच्या आईला अश्रू अनावर. अक्षयने यूपीएससी परीक्षेमध्ये 677वा रँक मिळवलाय. धाराशिवमधील कसबे तडवळेमधील जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेमुळे चर्चेत आली आहे. नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 112 विद्यार्थी पात्र. एबीपी माझानं बातमी दाखवल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कौतुक केलं आहे. वाल्मी कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आलाय. वैद्यकीय सूत्रांची माहिती. रात्री उशिरा प्रकृती बिघडल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनसाठी दाखल करण्यात आलं होतं. कराडला उपचारासाठी ऍडमिट करायचं की जेलमध्ये उपचार करायचे याचा निर्णय आता तज्ज्ञ वैद्यकीय समिती ठरवणार आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केली कामखेडा इथे नियोजित विमानतळाची पाहणी. या दरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांकडून एकूणच आढावा सुद्धा घेतलाय. बीडमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा जनावरांना फटका बसतोय. मागील 2 दिवसांपासून लिंबा गणेश उपकेंद्राचं केबल जळाल्यामुळे 4 ते 5 गावं अंधारात आहेत. तसंच विद्युत पुरवठा नसल्यामुळे जनावरं तहानली आहेत. नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे झाडांखाली अक्षरशः आंब्याचा सडा पडल्याचं चित्र आहे. शेतकरी हवालदिल झालाय. धाराशिवच्या मांजरा नदीकाठी मृत माशांचा खच पडलाय. माशांच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मांजरा नदीमधूनच पाणी पुरवठा हा शहराला होतो आणि नागरिकांमध्ये याचमुळे आता भीतीचं वातावरण आहे. बीडच्या शिरूरमध्ये मलिक साहेब यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडतंय. यात्रेच्या सांगतेच्या प्रसंगी हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे सहभागी. यावेळेला पारंपरिक लेझिम वाद्याचा ग्रामस्थांनी आनंद घेतलाय. राष्ट्रवादीकडून भंडाऱ्यामध्ये मंगल कलश रथयात्रेचं आयोजन. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे यात्रेमधून दर्शन घडवण्यात येणार. रथयात्रा जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यामध्ये भ्रमण करून मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. यवतमाळमध्ये पाणी टंचाईच्या कामात हयगय केल्या संबंधितांवरती कारवाई होणार आहे. प्रसंगी वेतन वाढ सुद्धा थांबवू. पालकमंत्री संजय राठोड यांचा इशारा. जिल्ह्यातील 468 गावांमध्ये सध्या पाणी टंचाई. अकोल्यामधल्या भांडपुरा चौक परिसरामध्ये 2 गटांमध्ये तणाव. किरकोळ कारणावरून दगडफेक. सुदैवानं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. चंद्रपूरमध्ये वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मद्यपी तरुणांची मारहाण. चिमूर तालुक्यामधल्या भिसी गावातली घटना आहे. 9 जणांना अटक झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.